पलूस नगर परिषद प्रशासनाकडून जी करवाढ करण्यात आलेली आहे, ही करवाढ 2023 मध्ये प्रशासकीय काळात आणि प्रशासकाने एजन्सी नेमून झालेली आहे आणि ती सर्वच महाराष्ट्रभर लागू झालेली आहे, फक्त पलूसला असं काही नाही. आणि जे काही एजन्सीकडून चुका झालेल्या त्या नक्कीच दुरुस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चुकी जी असेल ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की सत्ताधारी म्हणून विरोधकांनी सत्ताधारी आरोप करण्यापेक्षा सत्तेत तुम्ही जे सगळं करताय तुम्ही जाऊन स्वतःच जाऊन करून आला तर लोकांना वेठीस धरण्याची काही गरज नाही, लोकांचं गैरसमज होण्याची पण काही गरज नाही. विश्वजित कदमांनी 5 कोटीचा निधी इमारतीसाठी आणला होता. तो परस्पर तुम्ही पीडब्ल्यूडीकडे वळवला, पीडब्ल्यूडी करून कडेगाव नगरपंचायतीकडे वळवला. एवढं तुम्ही करू शकताय. सत्ताधारी तुम्हीच आहे, जर तुम्ही जाऊन याच्यामध्ये कमी करा अथवा कॅन्सल करून आणू शकता ना, त्या आणा, लोकांना वेटीस धरू नये तुम्ही.